अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येते। ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले। त्यांनी कधीही पक्ष अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली। याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल असे कौतुकवाद नवी दिल्ली होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी काढले। पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले। मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंजीबाई होते। त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवड गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात असे ते म्हणाले। ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे। ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल असे पवार म्हणाले। साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते। पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचे यावेळी कौतुक केले। पुरस्कारावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आहे। या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव आहे। पवार साहेब सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे। महादजी शिंदे यांचे घराणं सातारा जिल्ह्यातील कनेरखेड याच जिल्ह्यात माझाही जन्म झाला। तसेच माजी क्रिकेटपटू सदू शिंदे यांची शरद पवार जावई आहेत। पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही, मात्र आपले पवार साहेबांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत असे शिंदे म्हणाले। महान्यूज 7 करिता गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर।